नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इन्फिनिटी अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. TRTI आणि बाल्टी मार्फत खूप साऱ्या उमेदवारांची पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे आणि त्यांनी संस्था देखील निवडलेली आहे. आणि तुमच्यापैकी खूप लोकांनी इन्फिनिटी निवडलं असेल पुणे आणि नाशिकसाठी. ज्यांनी निवडलं नसेल त्यांनी लवकरात लवकर निवडून घ्या. आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे बघा. सगळ्यात आधी काय केलं आपण, फॉर्म भरला. त्याच्यानंतर काहींना मेल आला, काहींना मेल नाही आला आणि ज्यांना आला त्यांनी संस्था निवड केली. आता संस्था निवडीनंतर पुढची प्रोसेस काय असणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन माहिती की प्रत्येकाला होणारच आहे. पण याच्यामध्ये विशेष अशी प्रक्रिया मित्रांनो की जी कोणत्याच एक्झामला नव्हती. म्हणजे राज्यसेवा नसेल, UPSC नसेल, कंबाईन नसेल, SSC, बँकिंग, रेल्वे कोणालाच नव्हती. फक्त पोलीस भरतीला. ती म्हणजे शारीरिक चाचणी. तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे. ही फिजिकल टेस्ट का घेतली जाणार आहे? कारण की पोलीस भरतीचा जो आपण फॉर्म भरतो तर त्यावेळी शासनाकडूनच आपल्याला सांगण्यात आले की तुमची एवढी उंची असली पाहिजे, तुमची एवढी छाती असली पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला प्रवेश जो आहे तर तो दिला जातो. म्हणूनच हेच पॅरामीटर आता सुद्धा जे आहेत तर तुमचे चेक केले जातील आणि जे मुलं या पॅरामीटर वर बसणार नाही त्यांचं सरळ सरळ रिजेक्शन आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची जी आहे तर तीही केलं जाणार नाही, ऍडजस्टमेंट केली जाणार नाही. याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला डायरेक्टली रिजेक्ट देखील केलं जाणार आहे. ही एक महत्वाची इथं अट आहे. सगळ्यात आधी उंचीची अट आपण पाहूया. बघा, उंचीसाठी महिलांना लक्षात घ्या 155 सेंटीमीटर आणि पुरुष यांना आहे ना 165 सेंटीमीटरची अट आहे. याच्यापेक्षा जास्त पाहिजे बरं का, म्हणजे एवढी नाही पाहिजे. 165 प्लस याच्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे एखाद्याची 164.5 असेल तरी नाही होणार. आणि महिलांना 155 सेंटीमीटर जे आहे तर ती लागेल. आता जे ST प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांच्यासाठी काही महिन्यापूर्वीच जे आहे तर एक GR आला आणि याच्यानंतर त्यांना 5 सेंटीमीटरची अटच कमी करून टाकण्यात आली. म्हणजे जे ST प्रवर्ग असेल फक्त ST साठी बरं का, त्यांना 160 असेल पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 150 आहे. महिलांसाठी 150 असणार आहे फक्त ST साठी बरं का. आता SC चे पण बाल्टीचे जे उमेदवार आहेत त्यांची पोलीस भरतीसाठी निवड झालेली आहे. तुमचं SC चं फिजिकल चेक करताना या क्रायटेरियाने होईल 165 ने पुरुषांसाठी आणि महिलांसाठी काय होईल 155. तेच एखादा ST कॅटेगरीचा मुलगा आला तर त्याचं कसं व्हेरिफिकेशन होणार आहे? त्याचं या 160 होणार आहे. 160 पाहिजे त्याचं आणि महिलांचं 150 पाहिजे तर ते बसू शकतात. याच्याहून कमी असेल आणखी ST प्रवर्गाचं तर त्यांचं सिलेक्शन होणार नाही, त्यांचं रिजेक्शन होऊन जाईल. पुढचं काय, हे फक्त पुरुषांसाठी आहे. चेस्ट जी आहे तर ती फक्त पुरुषांसाठी आहे. ती पण 79 सेंटीमीटर पाहिजे. नॉर्मल छाती पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही ती फुगवतात, एक्सपांड करतात तर ती कमी जी आहे 5 सेंटीमीटर तुमची एक्सपांड झाली पाहिजे. 5 सेंटीमीटर जे आहे तर ती एक्सपांड झाली पाहिजे. हे न फुगवता एवढी तुमची छाती पाहिजे 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर तुमची काय झाली पाहिजे लक्षात घ्या, 5 सेंटीमीटर तुमची एक्सपांड झाली पाहिजे. तर हे या दोन अटी आहेत. यांच्यामध्ये जे उमेदवार बसणार नाही तर त्यांचं सिलेक्शन होणार नाही आणि जे बसतील तर त्यांचं सिलेक्शन होणार आहे. हे मोजल्यानंतरच आम्ही डॉक्युमेंटला हात लावू. बघा, तुमची निवड समजा एखाद्याने इन्फिनिटी सिलेक्ट केलेली आहे, बघ त्याचं व्हेरिफिकेशन कसं होईल तुम्हाला सांगतो. बघा, इन्फिनिटी सिलेक्ट केलं पुणे नाशिकसाठी. पहिल्यांदा तो ऑफिसला आलेला आम्ही सगळ्यात पहिले काय करू, त्याचे डॉक्युमेंटला हातच लावणार नाही. पहिले त्याला सांगू वजन उंची सांगतो. वजन उंची म्हणजे उंची आणि छाती. हे महिला उमेदवारांना नाही आहे चेस्ट. हे दोन पॅरामीटर आम्ही चेक करू. हे जर असतील ना ओके तर पुढे जाऊ. किंवा आम्ही तिथं आम्हाला ते हे देतात ते डॉक्युमेंट, आम्ही तिथं लिहू की एवढी उंची भरली, एवढी चेस्ट भरली, तर ते आम्हाला शेरा रिमार्क लिहावा लागतो. तर हा सगळ्यात आधी चेक होईल. मग आम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सला हात लावू. मग काय होईल त्याच्यानंतर आम्ही डॉक्युमेंट्स लागतो. त्याच दिवशी येणार ना तुम्ही, मग तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील तर ते डॉक्युमेंट्स, मग कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील तुमचे तर लक्षात घ्या. बघा, 10वी लागेल, 12वीचं लागेल, ज्यांचं पदवी झालं असेल पदवी लागेल, हे बेसिक डॉक्युमेंट. पुढे जातशी संबंधित लागेल तुम्हाला, जात एक लागेल, जात सर्टिफिकेट. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी एक लागेल. आणि खूप साऱ्या मुलांकडे उत्पन्नाचा दाखला आहे. त्यांना काय वाटतं 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे काय की 3 वेगवेगळ्या वर्षांचा, म्हणजे हा एक आणि हा एक, अशी 3 वर्ष. तसं नाही मित्रांनो, तुम्ही चुकीचं समजताय. 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे एकाच कागदमध्ये कॉलम मध्ये 3 वर्ष येतात. म्हणजे असे एकाच कागद येतो, वरती लिहिलेला असतो 3 वर्षाचा उत्पन्न दाखला. आणि याच्यात 3 कॉलम असतात, 3 रोज असतात. आणि तिघांमध्ये म्हणजे आता बघा 23-24, 22-23 आणि 22-21 अशा पद्धतीने जे असतील तर ते वर्ष असतील.
आणि इथं तुमचं उत्पन्न लिहिलेलं असेल, इथं उत्पन्न लिहिलेलं असेल, म्हणजे एकाच कागदावर तुमच्या मागील 3 वर्षाच्या उत्पन्नाचा उल्लेख पाहिजे. असा कागद जर नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तो काढून घ्या. खूप मुलांना गाठलं 3 वर्षाचा म्हणजे काय, 3 वेगवेगळे वर्ष, हा 1 वर्ष, हे 1 वर्ष, हे 1 वर्ष, 3 कागद नाही, एकच कागद. कोणता, याच कागदावर तुमची सर्वच्या सर्व पाहिजे. म्हणून हे गोष्टी तयार ठेवा. या जर तयार नसतील तर जो निर्णय असेल तर तो TRT आहे, या संबंधित ज्या संस्था असतात बार्टी वगैरे तर त्याच घेतील. म्हणून ज्यांचं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे हे सर्व तयार ठेवा. आणखी जर ज्या उमेदवारांनी निवडलेलं नसेल, ज्या उमेदवारांनी आपली संस्था निवडली नसेल पुणे आणि नाशिकसाठी, तर ते निवडू शकतात. तुम्हाला संपूर्ण लाभ भेटेल. इथं तुम्ही बघू शकता, इथं हे आपली संपूर्ण पोलीस भरती किट आहे. ही संपूर्ण गोष्टी तुम्हाला याच्यात मिळतील. अधिक माहितीसाठी हे नंबर्स आहेत आपले, यांना तुम्ही कॉल करू शकता, ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. ही आपली संपूर्ण टीम आहे जी तुम्हाला याच्या संबंधीची गायडन्स करणार आहे. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, तसेच कमेंट देखील करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.